तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दादरमधून आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खेळ पैशांचा. आज तारीख आहे 6, थोड्याच वेळात 7 तारीख चालू होईल. 12 वाजतील आता थोड्याच वेळात. आपण पोचलो आहे दादरला कामासाठी. कालचा दिवस खरंच खूप बोरिंग राहिला आहे, कारण खूप कमी वेळा असं होतं की 7 वाजेपर्यंत 1000 रुपीज कंप्लीट होत नाहीत. काल 2 रेस्टॉरंटने बराच वेळ घातला होता, म्हणजे बराच वेळ वेस्ट केला होता माझा, 1.5 तासापेक्षा जास्त ऑर्डर प्रिपेअर करण्यासाठी. तर असं होतं, महिन्यातून 3-4 वेळा तरी होतं एखाद दुसरं ऑर्डर लेट होतात आणि त्याच्यामुळे आपलं अर्निंग कमी होतं. बघूया आता आजचा दिवस कसा जातो आहे. आय होप चांगला जाईल, कारण आज सॅटर्डे पण आहे, ऑर्डर्स पण चांगले असतील आणि पैसे पण ठीकठाक असतील. बघूया. राकेश पण आला आहे आज, तर जाऊयात आपण बाईकडे आणि काम चालू करूया. भेटूया थोड्या वेळाने, म्हणजे 1-1.5 तासाने. काय कामाचं काय अपडेट आहे बघायला. चला बाईकडे. असा आहे ओव्हरऑल लुक. आता वाजतील 12 आणि करूया आपण काम चालू. हा पाठी गेट आहे आणि आपल्याला जायचं आहे, हा जो टॉवर आहे ह्याच्यामध्ये जायचं आहे. इथून आता चालत जायचं आहे. हे लोक अलाउड नाही करत गाडी आतमध्ये घ्यायला. आता हा जो जाण्या येण्याचा टाईम जाणार आहे माझा, त्याची एंट्री वगैरे करणं, त्याचा जो टाईम जातो, त्या टायमाची किंमत नाही आपल्या, आणि आपण काय करू पण शकत नाही. जर का ह्यांना काय बोललं तर हे बोलतील आम्हाला रूल आहे. कंपनीला काय म्हणलं, कंपनी बोलेल तुम्हाला नसेल ऑर्डर करायची तर ट्रान्सफर करतो आम्ही दुसऱ्याला, ते दुसरा ट्रान्सफर होणार. आपल्या टायमाची काय किंमत नाही या कामात. सो नीट विचार करा जरा. फ्रस्ट्रेशन खूप होतं असं, आणि मगच जॉईनिंगसाठी वगैरे बघा, तुमची तयारी असेल तर. ह्या टॉवरमध्ये खूप दिवसाने आलो आहे. एकदम पॉश आहे सगळं. इंटेरियर पण बघा बाहेर आता जाताना, खूप छान इंटेरियर आहे बघण्यासारखं. खूप छान होतं इंटेरियर बघण्यासारखं एकदम. टॉवर पण एकदम मस्त आहे. पण हे मोठे टॉवर असतात त्यांचे हेच प्रॉब्लेम असतात की पार्किंग खूप बाहेर असते आणि चालत नाही आतमध्ये यावं लागतं. आता ज्या टॉवरमध्ये आपण गेलो होतो, वॉचमॅनने अलाउड नाही केलं, त्याच्यामुळे टाईम बराच गेला माझा. अलाउड केलं असतं तर बरं झालं असतं, चिडचिड नसती झाली. कारण आपल्या वेळेला जर किंमत नाही मिळाली तर चिडचिड होतेच, माहिती जास्त होते. चिडचिड नसते झाली तर अजून चांगले व्हिज्युअल्स घेता आले असते, शॉर्ट्स आपल्या व्हिडिओमध्ये टाकायला. बट जाऊ दे, अनुभव तरी घेता आला. आत्ता सकाळचे 4:30 वाजता आहेत. आपले अर्निंग पण काहीतरी 450च्या आसपासच आहे. ही आत्ता एक ऑर्डर घेतला आहे आपण. पावसाने लय त्रास दिला आहे. आत्ता थांबला आहे पाऊस. मागच्या 2-2.5 तासापासून एकदम जोरात पाऊस होता, खूप जोरात होता. रस्त्यावर समोरचं दिसत पण नव्हतं, आणि रेनकोटने पण साथ सोडली, कपडे वगैरे भिजले आहेत. पावसासोबत जरा थंडी पण आहे, गार वगैरे लागते. बघूया, आज जास्त टाईम काय होणार नाही, जेवढं होईल तेवढं होईल. पण एक गोष्ट बघितली, आता जेव्हा पावसाचे दिवस चालू झाले आहेत तेव्हा झोमॅटोसोबत व्यवस्थित काम होत नाही. व्यवस्थित म्हणजे पाहिजे तशी अर्निंग होत नाही. कारण अगोदर खूप चांगली अर्निंग व्हायची, 4-4:30 वाजेपर्यंत इनफ अमाऊंट व्हायची, 900-950 रुपये. आता तसं दिसत नाही आहे. आपल्याला स्विगी मला वाटतं पावसाच्या दिवसात बरं पडेल, कारण ते टार्गेट बेस आहे.
ऑर्डर आली की जायचं, फक्त थोडा वेळ जाईल एवढंच. आणि येण्याजाण्यात टाईम जाईल तेवढं, तेच आहे. पण शक्यतो उद्यापासून आपण स्विगीलाच ट्राय करूया. या चहा प्यायला. साडेपाच वाजलेत आता. पाऊस परत चालू झाला आहे. पूर्ण भिजून गेलं आहे. काम बंद केलं आहे. टोटल आपले झाले काहीतरी 555. आता जायचं घरी. भिजलो आहे पूर्ण. मगाशी जी ऑर्डर घेतली होती आपण चहा पॉईंटमधून, ती कॅन्सल झाली आहे. बघूया आता त्यात काय काय आहे, दाखवतो तुम्हाला. पाऊस काय थांबत नाही. ह्याच ट्रेन पण पडतोय कधीपासून. सगळ्या बसेस लागल्या तिथे. परेल बस स्टॉप इथून जवळ आहे म्हणून सगळ्या बस इथं थांबल्यात चहा प्यायला. हे चहा पॉईंट हे आहे ते पार्सल जे कॅन्सल झाले ते बघूया अनपॅक करून काय आहे त्यात एक्झॅक्टली. तर हे बघा, ह्याच्यामध्ये आय थिंक पॅकेजिंग बघा फक्त यांची तुम्ही. टॉप क्वालिटीची पॅकेजिंग असते. त्याच्यामध्ये एक पराठा आहे आणि अजून पण काही प्रोडक्ट्स आहेत. वडापाव आहे हा. हे पण 2 वडापाव आहेत. आणि हे मला वाटतं चटणी असेल त्यांची किंवा दही असेल. हे पण चटणीच असेल मे बी. आणि अजून एक पॅकेट आहे. यात टिश्यूज वगैरे भरतात ते लोक. बघूया. आता मँगो चुंडा काय माहिती काय असते. आणि टिश्यूज वगैरे आहेत. सॉस आहे. अमूल बटर आहे. स्पून आहेत 2. हे खट्टी मिठी चटणी एक आहे. 3 वडापावसोबत 3. तर बघूया आता ह्यांचा वडापाव ओपन करून कसा आहे एक्झॅक्ट. हे चुंडा राहू दे बाजूला. एक आहे तो ओपन करूया. डबलवाला राहू दे. एवढ्या रात्री एवढ्या सकाळवरती वडापाव बनवतं काय जमन झालेलं काय माहीत. म्हणजे जेव्हा पण असे पार्सल कॅन्सल होतात ना, तर असे काय काय रेस्टॉरंट रिटर्न मागवतात. बट काय काय रेस्टॉरंट डिलिव्हरी बॉयजला अलाव करतात घेऊन जायला घरी किंवा स्वतः खायला. पॅकेजिंग बघा फक्त. हा आहे वडापाव त्यांचा. ओपन करून दाखवतो टोटली. हा असा आहे त्यांचा वडापाव. काय बोलणार बघा. हे कॉस्टली शॉप आहे त्यांचं. त्याचं टेस्ट करून दाखवतो. चव तर आहे ठीकठाक. पण आपला जो नॉर्मल वडापाव गरम गरम तो खाण्याची मजा आहे. ती मजा ह्यात काय दिसत नाही.
तो वडा खातो, पाव काय जाणार नाही कारण पाव मोठा आहे साईजला. वडा संपवतो आणि नंतर पराठा पण बघूया कसा आहे यांचा. वडापाव खातो आधी, मग पराठा दाखवतो तुम्हाला. वडापावमध्ये बटाट्याची भाजी होती व्यवस्थित, आणि एवढी पण काय खास नाही. आपला जो रेग्युलर भेटतो 12 रुपये 15 रुपयाला, तो एकदम बेस्ट आहे. आता पराठा बघूया. ॲक्च्युली हा कसा आहे तोच नाही समजत आहे. आणि हा आहे पराठा. पॅकेजिंग बघा, बघूयात चव जरा कशी आहे. पराठा आहे का रोटी आहे. पराठा आहे जरा व्यवस्थित. पराठा संपवतो. त्याचं नाव काहीतरी आलू पेपी पराठा आहे. ह्या डब्यात काय बघूया. ह्यात दही आणि ह्यात बघूया काय आहे. ह्यात पण दहीच आहे. आय थिंक दह्यासोबत खायचं आहे पराठा. खाऊया, भूक पण लागले त्याची पण. छान लागतं दह्यासोबत. करतो पटापट जाऊन नाश्ता आणि जागा घरी. कपडे पण भिजलेत. निघूया थोड्या वेळात नाश्ता संपल्यावर. हे चहा पण जे शॉप आहे ते असं साधं शॉप नाही, जरा स्टँडर्ड शॉप आहे व्यवस्थित. तर तिथे प्रोडक्ट पण जरा क्वालिटी त्यांची व्यवस्थित असते आणि थोडेसे कॉस्टली असतात. मे बी ते आता थंड झाल्यामुळे तेवढी चव नसेल लागली, बट गरम गरम ते क्वालिटी आणि त्यांची चव वगैरे बेस्टच असेल आय थिंक. आता 2 वडापाव उरलेत, तर केतन येणार आहे स्टेशनला, तर त्याच्याकडून आपण टेस्ट करून बघूया त्याची रिॲक्शन कशी आहे. पण हे प्रोडक्ट कॉस्टली म्हणजे असतील तरी पण 3 वडापाव आणि 1 पराठा मिळून तरी पण 600-700 रुपयाचे प्रोडक्ट असणार आहेत ते. कारण मी जातो तेव्हा तिकडे बघतो प्राईजेस, तर फक्त चहा हा 100 रुपयापेक्षा जास्त महाग आहे. बघूया आता केतनची रिॲक्शन कशी आहे. दादरला तो थांबलेला असेल, तो पण जागरून सुद्धा सकाळी. भेटूया त्याला आणि त्याला टेस्ट करूया वडापाव, बघूया रिॲक्शन त्याची. चला निघूया आता. ही आहे मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन. आराम करते. आज संडे आहे, बाकीचे गेले ती राहिले. त्या दिवशी आपल्याला सकाळी जे यार्ड दाखवलं होतं मी तुम्हाला, ते हेच आहे. आपण पोचलो आता विरारला. तर केतनला दिलं होतं ट्राय करायला, त्याला काय व्हिडिओ देण्याला आवडलं नाही. त्याचा इंटरेस्ट भलतीकडेच आहे. त्याला पण काय ते प्रोडक्ट एवढं खास वाटलं नाही. मे बी ते थंड असेल म्हणून त्याची पूर्ण ती चव वगैरे निघून गेली असेल. आपले जे काय अर्निंग झाले ते मी मगाशी तुम्हाला दाखवले, स्क्रीनशॉटमध्ये दिसलं असेल. आता पाऊस थांबला आहे, थोडा थांबला आहे, पण बऱ्यापैकी परत भरलेलाच आहे अजून. परत तो जोरदार चालू होईल. त्याआधी घरी पोचूया आणि हा व्लॉग इथेच थांबूया.
भेटू एका नवीन ब्लॉगसोबत पुन्हा. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय.